रोटरी क्लब ऑफ हेरिटेज आणि RCKOP फाउंडेशनच्या वतीनं गरजू महिलांना पिंक रिक्षांचं वितरण करण्यात आलं। महिला सक्षमीकरणासाठी रोटरी क्लबनं राबवलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे। शासनानं गरजू महिलांना पिंक रिक्षा देण्यासाठी ठरवलेल्या धोरणाबाबत पाठपुरावा करून जास्तीत जास्त महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही महापौर रूपाराणी निकम यांनी दिली। रोटरी क्लब ऑफ हेरिटेज आणि RCKOP फाउंडेशनच्या वतीनं कोल्हापुरातील 2 गरजू महिलांना पिंक रिक्षाचं वाटप करण्यात आलं। महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना रिक्षाच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या। अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ डिस्ट्रिक्टचे गव्हर्नर अरुण भंडारे होते। प्रोजेक्ट चेअरमन प्रशांत कुलकर्णी यांनी रोटरीच्या उपक्रमांचा आढावा घेतला। यावेळी अरुण भंडारे आणि महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते रोटरीनं विकसित केलेल्या श्वास वाटिकेमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं। महापौर रूपाराणी निकम यांनी रिक्षा चालवत फेरफटका मारला। रोटरी क्लबच्या माध्यमातून शहराच्या विकासाला हातभार लागत असल्याचं महापौर निकम यांनी सांगितलं। यावेळी पिंक रिक्षाचे लाभार्थी स्मिता मगदूम आणि प्रभावती राशिवडे यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला पूजा गांधी, श्रुती मंत्री, प्रशांत मेहता तसंच पिंक रिक्षाचे देणगीदार भरत जाधव यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते।